चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास परवडे, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा धामणगाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक येथून आपलं सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलमध्ये स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हिंदीच्या पेपर पर्यंत सर्व तयारी करून घेतलेली, जे आयएमपी प्रश्न बघितले, पण आता मित्रांनो आपल्याला गणित भाग 1 आलेला। आता मेन आपला हेतू का गणित भागाचा जे भाग 1 असेल, भाग 2 असेल, याचे आपण प्रश्न बघायचे आपल्याला, का कोणती आयएमपी असणार आहे, कोणती प्रश्नपत्रिका येईल, कोणती येणार, तर त्या मित्रांनो आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर लक्षात घ्या का गणित भाग 1 साठी कोणकोणते प्रश्न येणार आहे, 1 मार्काचे, 2 मार्काचे, 3 मार्काचे, कोणत्या प्रकरणावरती किती प्रश्न येणार आहे, कोणत्या प्रकारातील येणार आहे, प्रश्नपत्रिका कशी असणार आहे, ती सोडवायची कशी, कोणते आयएमपी, कोणते सूत्र वापरायचे, या सर्व प्रश्नांची उत्तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एकदा लाईक करून द्या आणि तुमचे मागील पेपर कसे गेले तेही नक्की कळवा। आणि मी आयएमपी नोट्स पण दिले, तो पण व्हिडिओ आहे, तो पण एकदा बघून घ्या। तर चला मित्रांनो, आज बघणार आपण 2025 ची गणिताची प्रश्नपत्रिकाचे स्वरूप कसं असणार आहे आणि कोणकोणते प्रश्न कशा मार्कामध्ये येऊ शकतात, हे आपल्याला आता या व्हिडिओमध्ये बघायचे। चला आता सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले लक्षात घ्या का प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला दिलेलं पर्यायवाचक प्रश्न येतात, का तुम्हाला 4 प्रश्न येतात आणि त्या प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतात। पर्याय निवडून तुम्ही ते कुठेही सोडवा किंवा तुमचे उत्तर डायरेक्टली पाठ असेल तरी अडचण नाहीये, बरोबर आहे। बघा आता पहिला प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे, त्याचा आपण विचार करूया। काय दिलाय, का kx वर्ग वजा 7x अधिक 12 वर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 आहे, तर k ची किंमत काढा। म्हणजेच काय मित्रांनो, याचा अर्थ असा होतो का एक मूळ म्हणजे काय, का दिलेल्या समीकरणात x असू द्या, y असू द्या, pq असू द्या, mn असू द्या, ab असू द्या, त्याच्यात ती किंमत टाकायची आणि राहिलेल्या k ची किंमत काय करायची, काढून घ्यायची। मग आता आपण काय केले बघा विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या समीकरणामध्ये 3 ची किंमत टाकून दिली, म्हणजे काय x च्या जागी 3 ची किंमत टाकून दिली। मग आपण बघतोय kx वर्ग दिलाय, म्हणजे काय x चा वर्ग आला, मग काय x चा वर्ग 3 आला, म्हणजे 3 चा वर्ग आला। त्याच्यानंतर 7x आहे, म्हणजे काय वजा 7 गुणिले 3 आहे, अधिक 12 तासात। मग बघा k गुणिले 3 चा वर्ग 9, मग 9 गुणिले k झाला तो। त्याच्यानंतर बघा वजा 7 गुणिले 3 7 त्रिक 21 अधिक 12 तासात। मग वजा अधिक काय होत असतो, तर आपल्याला माहिती आहे नेहमी वजा होत असतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं। मग 21 मधून 12 गेले किती आले, तर 9 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह। मग आपल्याला k ची किंमत पाहिजे, तर मित्रांनो हा वजा 9 काय केला, इकडे पाठवला, तो इकडे अधिक झाला। त्याच्यानंतर k ची किंमत काय केली, हा इकडे गुणाकारात तिकडे गेले भागाकारात, आणि 9 भागिले 1 9 एकी 9, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए 1 हे आपलं योग्य उत्तर आहे। काय अधिक 1 उत्तर आहे, लक्षात घ्या, वजा नाही। हा पुढे बघा मित्रांनो, अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आहे आणि असंच फॉर्मॅट तुम्हाला येणार आहे। याच फॉर्मॅट मधून तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो का उत्तरं द्यायची आहे ती। आणि पर्यायवाचक जर प्रश्नाची तुम्हाला मी सांगतो 4 मार्क जर तुमचे पाहिजे असेल, तर मी सर्वांना सजेशन देऊ शकतो का तुम्ही ज्या धड्याखाली किंवा प्रकरणाखाली संकीर्ण जे असतात, संकीर्णामध्ये बघा पर्यायवाचक प्रश्न असतात, ते सगळे पर्यायवाचक प्रश्न तुम्ही एकदा वाचून घ्या। ते पर्यायवाचक प्रश्न एकदा पाठांतर करून घ्या, डायरेक्टली त्याची तोंडी उत्तरं पाठ करून घ्या, तुम्हाला 4 मार्क आरामात भेटून जातील। पुढे बघा दुसरा प्रश्न दिलेला आहे का x अधिक 2y बरोबर 4 चा आलेख काढण्यासाठी y बरोबर 1 असताना x ची किंमत किती। मग याचा अर्थ असा होतो का दिलेल्या समीकरणामध्ये बघा काय, का दिलेल्या समीकरणामध्ये जिथं तुम्हाला x दिसतोय ना, बघा काय दिसतोय, x दिसतोय, तिथं नंतर y दिसतोय आपल्याला, तर यामध्ये काय करायचे, y ची किंमत आपल्याला घ्यायची। काय घ्यायची, y ची किंमत 1 घ्यायची आणि दिलेल्या समीकरणात टाकून द्यायची। मग काय येणार, y ची किंमत घेतली आपण, तर x अधिक 2y बरोबर 4, मग 2y, y ची किंमत 1, मग काय x अधिक 2 गुणिले 1 बरोबर 4, बे की बे, आणि हा इकडे अधिक आहे, तिकडे गेलं काय होणार, वजा होणार, 4 2 गेले 2 आला, x ची किंमत भेटली आपल्याला 2, पर्याय क्रमांक बी, ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे। एकदम सिंपल आहे, लक्षात घ्या, मेथड आहे, जास्त घाई पण करायची गरज नाही तुम्हाला, फक्त त्याच्यामध्ये किमती टाकायच्या। पुढे दिलेल्या अंकगणित श्रेणीचे बघा t 7 बरोबर 4 d बरोबर वजा 4, तर याची किंमत काढा। काय करणार आपण याच्यामध्ये, जर तुम्हाला एखादं पद काढायचं असेल, मग ते पहिलं असू द्या, शेवटचं असू द्या, कितवं असू द्या, तर तुम्हाला tn बरोबर या अधिक n वजा 1 गुणिले d हे सूत्र तुम्हाला वापरावं लागणार आहे। आणि जर तुम्हाला सूत्र जर एखादं दिलं असेल का पदांची बेरीज, तर एसएनचं सूत्र तुम्हाला वापरावं लागणार आहे। काय करा, दिलेल्या किमती टाकून घ्या। t7 दिला, यांच्या जागी 7 घ्या, ए पाहिजे म्हणून या अधिक तसंच ठेवा, n ची किंमत 7 दिले म्हणून काय करा 7 वजा 1, d ची किंमत वजा 4, 7 मधून 1 गेला 6 झाला, 6 गुणिले 4 झाला, इकडे आपण बघितला तर 6 चूक 24 वजा 24, इकडचा 4 तासात, हा 24 इकडं काय तर वजा, तिकडे गेलं काय होणार, अधिक होणार, 24 अधिक 4 जर आपण केलं तर आपल्याला उत्तर भेटणार 28, म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे। फक्त त्या सूत्रामध्ये किमती टाकून द्यायच्यात मित्रांनो। पुढे बघा जीएसटी
आयन मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात हे तोंडपाठ पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडपाठ पाहिजे का त्याच्यामध्ये एकूण 15 अंकाक्षरे असतात, हे पाठच पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या. हे डायरेक्टली लक्षात ठेवा का 15 असतात, यामध्ये सूत्र बित्र काहीच नाही, डायरेक्टली 15 असतात. पर्याय ए असू द्या, बी असू द्या, सी असू द्या, डी असू द्या, जिथं भेटेल तिथं लगेच देऊन टाका आणि 1 मार्क आपल्याला घेऊन टाका. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आपल्याला बघून घ्यायचे का बी दिलाय, खालील उपप्रश्न सोडवा. लक्षात घ्या याच्यामध्ये प्रत्येकी प्रश्न हा 1-1 मार्काला विचारला जातो, असे एकूण 4 प्रश्न आपल्याला विचारले जातात. आता पहिला प्रश्न जर बघितला आपण, जर 17x अधिक 15y बरोबर 11 आणि 15x अधिक 17y बरोबर 21 तर x वजा y ची किंमत काढा. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलाय मित्रांनो. मग आता लक्षात घ्या, असा जर प्रश्न आपल्याला विचारला गेला असेल तर याच्यामध्ये सिंपल एकच लक्षात ठेवायचे तुम्हाला, जर x अधिक y असेल ना, बघा x अधिक y असेल तर त्या दोघांची काय करायची, समीकरणाची बेरीज करायची, आणि x वजा y दिलाय म्हणून काय करायचं, समीकरणाची दोघांची काय करायची, वजाबाकी करून घ्यायची, बाकी काही करायची गरज नाही. बघा मग आपण काय केलं, सर्वप्रथम तर दिलेले दोन्ही समीकरण एका खाली घेऊन घेतले. बघा मग काय केलं, दोन्ही समीकरणाची बेरीज केली, काय सॉरी वजाबाकी केली का, कारण आपल्याला x वजा y ची किंमत काढायची म्हणून. तर 17x अधिक 15y बरोबर 11 वजा 15x अधिक 17y बरोबर 21 बरोबर आहे. मग या दोघांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला काय भेटेल का, 17तून 15 गेला 2x, आता 15तून 17 जात नाही, मग काय केलं, 17तून 15 गेला मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे येते येणार वजा 2y बरोबर 21 मधून 11 गेले, इकडे लिहायचं 10 आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे किती ना वजा 10. मग आपल्याला माहितीये का 2x वजा 2y बरोबर वजा 10, तर दोन्ही संख्याला तिन्ही आपण बघितलं का तिन्ही संख्यांना काय करू शकतो आपण, दोन्ही भाग देऊ शकतो. मग काय केलं, दोन्ही भाग देऊन टाका, दोन्ही बाजूला दोन्ही भाग द्या, बे की बे, बे की बे आणि बे पंचे 10. मग आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या, तर x वजा y बरोबर 5 हे आपलं फायनल उत्तर येणार आहे. फक्त नीट समजून घ्या काय करायचे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे का, tn बरोबर 3n वजा 2 या क्रमिकेचे पहिले पद काढा. मग आता काय करायचे, आपल्याला याचे पहिले पद काढायचे ना आपल्याला. पहिले पद जर डायरेक्टली आपल्याला क्रमिका दिलेली, मग n सांगितलंय पहिलं पद, मग पहिलं पद म्हणजे काय t1, मग काय करायचं, फक्त यांच्या जागी 1 टाकायचं म्हणजे 1 टाकायचं आणि आपलं उत्तर डायरेक्टली येणार आहे, बरोबर आहे. मग t1 बरोबर 3 गुणिले n दिलाय, मग यांच्या जागी कितवं पद आहे, पहिलं पद, म्हणून 1 टाकायचं, 3 गुणिले 1 3 1 3 आणि वजा 2 तसा 3तून 2 गेला, किती आलं उत्तर, 1 आलं, म्हणजे आपलं पहिलं पद भेटलंय 1 उत्तर. किती उत्तर आलं मित्रांनो, आपलं पहिलं पद हे 1 उत्तर आलेलं. एकदम एकदम लक्षात घ्या, एकदम सिंपल उदाहरण होतं. पुढचं बघा का 100 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये, तर दलालीचा आपल्याला काय करायचा, दर काढायचा. दर दिलाय 2% दिलाय, तर एका शेअरचा दलालीची रक्कम काढायची आपल्याला, बरोबर आहे. सरळ सिंपल लक्षात घ्या का दिलेला जो तुमची दर्शनी किंमत असेल, काय असेल, दिलेला जो दर्शनी किंमत असेल आणि त्याच्यानंतर जो बाजारभाव असेल आणि दर असेल, यांचा तुम्हाला काय करायचं, लक्षात घ्या. जर तुमचा दर हा टक्केवारीमध्ये दिला असेल तर 2% दिलाय म्हणून आपण काय घेणार, 2/100 घेणार आणि गुणिले तुमचा काय घ्यायचा, बाजारभाव घ्यायचा. इथं काय करायचं, इकडे बाजारभाव घेऊन टाकायचं, आपल्याला आपलं उत्तर हे डायरेक्टली भेटून जाणार बघा मित्रांनो. मग आता काय केलं आपण, 2/100 घेतलं गुणिले 150 केलं, तर काय केलं, 150 गुणिले 200 म्हणजे 150 गुणिले 2 300 होणार आणि 300/100, 2 0 2 0 कट झाले, उत्तर किती आलं, 3 आलं, म्हणून एका शेअरच्या दलालीची रक्कम किती आली, तर 3 रुपये आली. बघा एकदम सिंपल आहे. फक्त लक्षात ठेवा, अशा प्रकारे टक्केवारी दिली असेल तर तुम्हाला भागिले 100 घ्यावंच लागणार आहे. पुढे बघा 2 3 5 या अंकाची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करण्याचा नमुना अवकाश तयार करा. म्हणजेच काय करायचं मित्रांनो, याच्यामध्ये लक्षात घ्या, पुनरावृत्ती म्हणजे काय का, एकच अंक परत रिपीट येता कामा नये किंवा तो परत आला पाहिजे का, अजिबात नाही पाहिजे. मग आता काय करायचं, 2 3 5 या संख्याची पुनरावृत्ती म्हणजे काय, लक्षात घ्या. आता बघा 2 अंकी संख्या सांगितली, 3 अंकी सांगितले का नाहीये, मग काय करा, 2 पहिले घ्या, त्याच्या बाजूला 3 घ्या म्हणजे झाला तो 23, नंतर 2 घ्या, नंतर 5 घ्या, झाला 25, नंतर काय घ्याला, नंतर पुढे आता 3 घ्या आणि 2 घ्या म्हणजे झाला 32, नंतर काय झालं, 3 आणि 3 घेतलं 33 होतं, परत चालेल का, घेऊन नाही चालणार, मग काय केला, पुढचा घ्या, 3 आणि 5 घ्या 35 झाला, त्याच्यानंतर पुढे 5 घ्या, 5 आणि 2 घ्या 52 झाला, 5 आणि 3 53 घ्या, 5 आणि 5 55 घेणार का, नाही घेणार आपण. मग दिलेल्या संख्या एकूण मोजा किती होतात, तर 1 2 3 4 5 आणि 6, म्हणून आपल्याला नमुना अवकाश भेटला तो एकूण 6, नंबर ऑफ इयर्स भेटला आपल्याला 6 भेटलेला आहे. लक्षात घ्या, फक्त एवढं लिहायचं, बाकी काहीच नाही करायचं. पुनरावृत्ती म्हणजे काय, रिपीट नंबर आला नाही पाहिजे, जसं 2 2 घेता तर 22 होईल, 3 3 33 होईल, 5 5 55 असे नंबर घेतले जाणार नाही किंवा आपल्याला चालणार नाहीये. पुढे बघा
बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आपल्याला बघून घ्यायचे. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करून द्या. काय करायचे? कृती पूर्ण करण्यासाठी मोस्ट IMP आणि हीच तुम्हाला लक्षात घ्या. अशाच प्रकारे तुम्हाला प्रश्नपत्रिकेत कृती येणार आहे. बघा काय दिलंय, जर 0,2 ही 2x अधिक 3y बरोबर k या समीकरणाची उकल असेल तर k ची किंमत करण्यासाठी खालील कृती पूर्ण करून घ्यायची आपल्याला. काय 0 आणि 2 दिले म्हणजे काय का लक्षात घ्या, ही याच्यामध्ये का 0 हा तुमचा x झाला आणि 2 हा y झाला. फक्त दिलेल्या समीकरणामध्ये याच्या किमती टाकून द्यायच्या, बाकी काहीच करायचं नाही. बघा मग काय येणार इथं, बघा डायरेक्टली आपण कृतीकडे जाऊया. बघा x बरोबर काय येणार तर 0 येणार, बरोबर आहे. x बरोबर काय येणार इथं तर 0 येणार आणि y बरोबर काय येणार तर 2 येणार, कारण तुम्हाला 0 आणि 2 अवकली दिली ती. काय करा, समीकरणात टाकून द्या. 2 गुणिले बघा 2 x दिलाय, मग 2 गुणिले x ची किंमत 0 म्हणजे 2 गुणिले किती येणार 0 येणार, अधिक 3y, मग 3 गुणिले y ची किंमत किती येते 2 घेते, म्हणजे 3 गुणिले 2 बरोबर k आला. आता बघा 2 गुणिले 0 कोणत्याही संख्येने जर तुम्ही शून्याला गुणलं तर तुमचं उत्तर किती येतं 0 येतं. म्हणून 2 गुणिले 0 0 अधिक 3 दुने 6, मग k ची किंमत किती आली तर 6 आली. फक्त हा वरून 6 पाऊन खालच्या बॉक्स मध्ये भरायचा, k ची किंमत किती आली 6 आली. अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी होती. बघा मित्रांनो पुढे बघा, जर 2 आणि 5 ही वर्ग समीकरणाची मुळे असेल तर वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खाली कृती पूर्ण करा. आता काय दिले, अल्फा आणि बीटाच्या किंमत दिल्या. बघा अल्फाची किंमत 2 आणि बीटाची किंमत 5 दिले. बघा समीकरण दिले तुम्हाला, बघा x वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटा. मग आता काय करायचे, फक्त अल्फाच्या जागी 2 किंमत घ्यायची आणि बीटाच्या जागी 5 किंमत घ्यायची. मग आता काय करा, x वर्ग वजा वजा कंसात 2 अधिक काय का आपल्याला काय सूत्र दिले याच्यामध्ये लक्षात घ्या, 2 अधिक बीटा आणि गुणिले x दिले. मग अल्फाची किंमत बघा आपल्याला 2 दिले, बरोबर. बीटाची किंमत किती 5 आहे, म्हणजे इथे किती उत्तर येणार 5 येणार. अधिक अल्फा गुणिले बीटा, अल्फाची किंमत 2 आणि गुणिले बीटाची किंमत 5 आहे, मग इथं चौकट दिली आणि गुणिले 5 दिल्या, म्हणजे चौकटीत काय येणार तर 2 उत्तर येणार. आणि पुढे काय करायचं, यांची समीकरणाची सरळ बेरीज करून टाकायची. 2 अधिक 5 हा इकडे 7 उतरवायचा आहे आणि 5 दुने 10 10 लिहायचा. x वर्ग वजा 7x अधिक 10 बरोबर 0 हे समीकरणाची उकल झाली. एकदम सिंपल समीकरण तयार झाले. बघा काहीच गरज नाहीये, समजते ना. बघा पुढे बघा, आता 2 नाणी एकाच वेळी फेकली असतात. सगळ्यात IMP प्रश्न. आता बघा काय सांगतो मी तुम्हाला, समजून घ्या. जर एक नाणं फेकला असेल तर तुमचा नमुना अवकाश हा 2 येतो. काय येतो, नमुना अवकाश हा 2 येतो, म्हणजे छापा आणि काटा, हेड आणि टेल. आणि जर 2 नाणी एकाच वेळी फेकली असेल तर लक्षात घ्या तुमचा नमुना अवकाश हा 4 येतो, म्हणजे छापा छापा काटा काटा छापा काटा आणि काटा छापा असे एकूण 4 येतात. हे तुमच्या पाठांतरच असणं गरजेचं आहे. पुढे बघा आता काय दिले, याच्यावरून कमीत कमी एक छाप मिळणे आणि एकही छापा न मिळणे यासाठी आपल्याला कृती पूर्ण करून घ्यायची. काय आता नमुना अवकाश बघा इथं दिलेला, डायरेक्टली तुम्हाला काय करायचे याच्यात भरायचे. आपल्याला तुम्हाला सांगितलं मी, छापा 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 काटा काटा छापा आणि काटा काटा, बरोबर आहे. म्हणजे इथं TT आणि इथं HH झाला 1 मार्क. पुढे काय सांगितलं, घटना आहे कमीत कमी एक छाप मिळणे, म्हणजे काय ऍटलिस्ट तुम्हाला एक छापा तरी पाहिजे, बरोबर आहे. काय एक तरी छापा पाहिजे, 2 आले तरी चालते पण एक तरी पाहिजे. मग नमुना अवकाश 4 आला, याच्यामध्ये बघा छापा कुठे, इथं एक आहे, इकडे एक आहे, इकडे एक आहे, इथं डबल T दिलाय, म्हणजे काय दिलाय टेल दिलाय. काटा काटा तो चालेल का, नाही चालणार, म्हणून इकडे उत्तर येणार HH. पुढे दिला एकही छाप न मिळणे, म्हणजे काय छापा एकही नकोय आपल्याला, बरोबर आहे. एकही छापा नकोय, मग आपल्याला शेवटी एकच दिसतंय याच्यामध्ये का 2 काटे दिसत आहे, म्हणून आपलं B बरोबर काय येणार डबल T येणार. बस एवढंच पाहून खाली उतरवायची. पुढे बघा, खालीपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडा दिलाय. पहिला दिलाय ABCD I दिलाय, तर त्यावरून काय समीकरण एक सामायिक समीकरण तयार होतंय का ते आपल्याला बघायचे. काय करा, सरळ याच्यामध्ये काय करायचा, एक बाजू बरोबर दुसरी बाजू घ्यायची, म्हणजे समोरासमोरील बाजू बरोबर काय घ्यायची दुसरी बाजू घेऊन टाकायची. मग आता बघा 2 बाजू दिल्यात आपल्या इकडं, या समोरच्या आणि ह्या 2 समोरच्या 4 बाजू. हा 2x अधिक y अधिक 8 बरोबर काय करायचं 4x वजा y घ्यायचं, त्यातून एक समीकरण तयार करायचं. मग आपण काय केलं बघा, इकडं 2x अधिक y अधिक 8 बरोबर 4x वजा y घेतला. याच्यामधून काय करायचा, एक एक किमती साईडला करून घ्या, म्हणजे x च्या किमती x च्या बाजूला, y च्या किमती y च्या बाजूला. मग काय येणार 4x वजा 2x वजा y वजा y, बरोबर आहे. मग 8 बरोबर काय केलं आपण, या सगळ्या किमती इकडच्या काय केल्या इकडे पाठवून दिल्या. मग 4 मधून 2 गेला 2x आणि y वजा 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 वजाची बेरीज आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, y 2y वजा y आला, बरोबर आहे. मग काय केलं आपल्याला माहितीये का, दोनाच्या पाड्यामध्ये तिन्ही संख्या येतात, बे एकी बे, बे एकी बे आणि बेचोक 8. मग काय केलं, भाग दिला आपण, दोन्ही काय केलं, दोन्ही बाजूला भाग दिला. मग काय आला बे एकी बे, म्हणजे 2 2 कट झाला. मग x वजा y बरोबर 4 हे आपल्या याचं उत्तर आले. बघा समजते. पुढे बघा एक समीकरण, दुसरं समीकरण काय, आता ही बाजू समोरची घ्या. बघा आता काय करा, BC आणि AD घ्या, म्हणजे x अधिक 4 बरोबर 2y घ्या.
मग काय केलं आपण, x हा 2y इकडं अधिक इकडे आले वजा झाला, मग x वजा 2y बरोबर हा अधिक 4 आहे, तिकडे गेले काय होणार वजा 4, म्हणजे हे एक आणि हे एक समीकरण, दोन्ही समीकरण आपल्याला भेटलेले बरोबर आहे. काय झालं, x वजा y बरोबर 4 आणि x वजा 2y बरोबर वजा 4 हे दोन समीकरण आपल्याला तयार होतात. एकदम सिंपल आहे, लक्षात घ्या. पुढे बघा, बघा मित्रांनो पुढचं उदाहरण दिले, खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. याला तुम्हाला एका ट्रिक सांगतो का, शेवटचा अंक बघा, समीकरणाचा दिलेला शेवटचा अंक आणि बाजूची संख्या दोघांचा बघून घ्या, काय रिलेशन बघून घ्या. आता डायरेक्टली समजून सांगतो बघा, का x वर्ग अधिक x वजा 20 दिलाय, याचा अर्थ अशा दोन संख्या पाहिजे आपल्याला का त्या दोन संख्याचा गुणाकार हा वजा 20 येईल आणि त्या दोन संख्यांची बेरीज केली आपण तर आपल्याला उत्तर भेटेल अधिक 1 भेटेल. बघा मग आता काय केलं आपण, घेतलं 5 चोक 20 घेतला, 5 चोक 20, मग आपल्याला संख्या अशी पाहिजे दोघांचा गुणाकार 20 आला पाहिजे बरोबर आहे. मग काय केलं, 4 ला वजा चिन्ह दिलं आपण इकडं, 5 चोक 20 आणि वजा चिन्ह वजा 20 आणि 5तून 4 गेला, 1 उत्तर अधिक 1 हे उत्तर येतं. मग दिलेल्या समीकरणात टाकून घ्या, तर काय येणार, x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. पुन्हा x वर्ग अधिक दिलेल्या दोन किमती त्याला 1 जोडा, अधिक 5x वजा 4x वजा 20, काय करा या दोघांमध्ये आता डायरेक्ट इकडे कॉमन घ्या, एक एक कॉमन घेतल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, तर x कॉमन घेतला तर इकडे भेटेल x अधिक 5 वजा इकडे आपण 4 बाहेर घेतला तर भेटेल इकडे x अधिक 5 बरोबर 0. म्हणून दिलेल्या किमती काय आल्या, तर x अधिक 5 बरोबर 0 आणि काय आलं तर x वजा 4 बरोबर 0, म्हणजे x ची किंमत आली वजा 5 आणि x ची किंमत आली 4. लक्षात घ्या, ज्या तुम्ही किमती घेणार आहे त्याच्या विरुद्ध असणार. वजा घेतली तर x ची किंमत अधिक येईल आणि अधिक घेतली तर x ची किंमत काय येणार, वजा येणार. बघा 5 आपण अधिक घेतलं तर त्याची किंमत आली x ची वजा 5 आणि वजा 4 घेत होता तर x ची किंमत आली अधिक 4. समजते मित्रांनो, बघा एकदम सिंपल उदाहरण आहे. पुढे बघा, अंकगणितीय श्रेणीचे 19 पद काढा. तर लक्षात घ्या, जर अंकगणितीय श्रेणीचं जर तुम्हाला पद काढायचं असेल तर तुम्हाला TN चं सूत्र वापरावं लागेल आणि जर तुम्हाला अंकगणितीय श्रेणीतील पदांची बेरीज काढायचं असेल तर तुम्हाला काय करायला, SN चं सूत्र वापरावं लागेल. आता TN बरोबर काय, A अधिक N वजा 1 कंसात बरोबर आहे गुणिले D हे सूत्र आहे. मग आता याच्यावर A म्हणजे काय, पहिलं पद, मग A ची किंमत 7 आली, याच्यातला फरक काय केला आपण, 13तून 7 गेले 6 आला, म्हणजे D ची किंमत 6 आली आणि 19 पद काढायचे. काय करायचं, n च्या जागी 19 टाकायचं आणि दिलेल्या किमती टाकायच्या. मग TN बरोबर T19 बरोबर 7 अधिक 19 वजा 1 गुणिले 6, 19 मधून 1 गेला 18, 18 गुणिले 6 18 सक 108, 108 अधिक 7 केले तर आपल्याला उत्तर भेटणार मित्रांनो 115. किती उत्तर भेटणार आहे, 115. म्हणून 19 पद किती आलं तर 19 पद आलं आपलं 115. एकदम सिंपल आहे. पुढे बघा, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे. आता लक्षात घ्या, आपण एक पत्त्यांचा कॅट घेतला आपण पूर्ण संपूर्ण, तर आपल्याला त्याच्यामध्ये एकूण किती पानं असतात, तर आपल्याला माहिती आहे 52 असतात, 52 असतात बरोबर आहे. म्हणजे नंबर ऑफ येस किती झाला आपला, डायरेक्टली लक्षात घ्या, नंबर ऑफ येस आपला झाला 52 झाला, अर्धा एक मार्क बरोबर आहे. पुढे सांगितलं तुम्हाला चित्रयुक्त असणे म्हणजे काय, त्या पत्त्यांच्या पानामध्ये चित्रयुक्त असणे. मग चित्र कोणकोणत्या असतात लक्षात घ्या, तर गुलाम असतो, राजा असतो, राणी असतो, या 3 पानांना काय असतं, फक्त चित्र असतात, बाकी कुठल्याही पानाला चित्र नसतात. पण आता एका पत्त्याच्या कॅटमध्ये गुलाम हे 4 असतात, प्रत्येक पान हे 4-4 असतात बरोबर आहे. गुलाम 4 असतात, राजा 4 असतो, राणी 4 असतात, म्हणजे 4 आणि 4 8 आणि 4 झाले 12 झाले. म्हणून नंबर ऑफ ए किती भेटला आपल्याला, 12 भेटला चित्रयुक्त. मग आपल्याला संभावता जर एखाद्याची काढायची, आपल्याला संभावता काढण्यासाठी आपल्याला सूत्र काय आहे, तर आपल्याला सूत्र माहिती आहे काय, का P ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस बरोबर आहे. मग काय घेतलं आपण, नंबर ऑफ ए आपला 12, इकडे 12 भागिले 52 नंबर ऑफ एस. मग काय केलं आपण, याला भाग देऊन टाकला आपण, 4 ने भाग दिला, 4 त्रिक 12 आणि 13 चौक 52 म्हणून 3 भागिले 13 हे आपलं काय याचं योग्य आणि फायनल लास्ट आन्सर. बघा मित्रांनो एकदम सोपं होतं. पुढे बघा, आपल्याला दिलेले खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचं दिले, तर आपल्याला याच्यात काय करायचंय का, वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता काढायची. तर लक्षात घ्या, कमी संचित वारंवारता जर तुम्हाला काढायची असेल तर सगळ्यात सिंपल फॉर्म्युला, काहीच करू नका, लक्षात ठेवा, दिलेला चार्ट ऍज इट इज घ्या, जसा तक्ता दिलाय तो तक्ता लिहून घ्या आणि बाजूला संचित वारंवारता घ्या. याच्यामध्ये काय करायचं लक्षात घ्या, पहिली जी वारंवारता दिली ना तुम्हाला म्हणजे कर्मचाऱ्यांची संख्या ती तशीच घ्या. आता याच्यामध्ये काय करायचं, खाली जो दिले ना 150च्या खाली 150च्या खाली हा 150 तसाच घ्या. या 150 मध्ये खालचे 500 मिळवा किंवा 500 मध्ये 150 मिळवा, आपल्याला पुढची संचित वारंवारता भेटून जाईल. काय 500 अधिक 150 650. पुन्हा काय करा, आलेल्या उत्तर मध्ये म्हणजे 650 मध्ये हे 300 काय करा ऍड करा, मग 600 आणि 300 900 आणि वरचे 50 950 बरोबर आहे. पुन्हा काय करा, या 950 मध्ये हे 50 मिळवा इकडचे, म्हणजे काय झाले 1000 झाले. आणि लक्षात घ्या, नंबर ऑफ ये काय का टोटल नंबर किती झाले आपले, हे फ्रिक्वेन्सीचे आपण म्हणतो वारंवारता
किती झाले आपले 1000 झाले. जे तुमचं हे शेवटचं उत्तर येतं तेच या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटतं. अतिशय सिंपल आहे, फक्त 2 मार्काचा प्रश्न होता बघा. पुढे बघा दिले आता खालील कृती पूर्ण करायची आपल्याला. बघा डायरेक्टली मी उदाहरणाकडे घेतोय आता बघा. काय का बहुलकीय वर्ग आपल्याला लक्षात घ्या. आता हे दिलेल्या उदाहरणामध्ये डायरेक्टली कृती पूर्ण करायची. तुम्हाला सूत्र पाठांतर असणं गरजेचं आहे. बघा बहुलकीय वर्ग सगळ्यात पहिला शोधून सांगतो तुम्हाला का बहुलकीय वर्ग म्हणजे काय. का दिलेल्या उदाहरणातील जी वारंवारता सगळ्यात मोठी असते तो झाला तुमचा बहुलकीय वर्ग. आता वारंवारता जर बघितली आपण 33, 40, 27, 18, 12 मोठा कोणता आहे 40 आहे. म्हणून याची काय वारंवारता कोणती झाली वारंवारता वर्ग 3.5 आणि 6.5 बरोबर आहे. म्हणून इकडे डायरेक्टली आपण खाली उत्तर घेऊन टाकले 3.5 आणि 6.5. सूत्र काय आपलं यल अधिक म्हणून इथं काय येणार यल येणार. यल अधिक F1 वजा F0 भागिले 2 F1 वजा F0 वजा F2 काय येणार मग F2 आला गुणिले H बरोबर आहे. याच्यानंतर आपण जर उदाहरणाकडे नीट बघितलं किमती सगळ्यात टाकून दिल्या H ची किंमत टाकायची. काय करायची आपल्याला H ची किंमत टाकायची. लक्षात घ्या मग H ची किंमत किती आपल्याकडे तर याच्यामध्ये 3 येते बरोबर आहे. H ची किंमत किती येते आपल्याकडे तर 3 येते लक्षात घ्या बरोबर आहे. बहुलकीय वर्ग जो दिलाय त्या दोघांचा फरक म्हणजे काय H असतो बरोबर आहे. आणि जर नाही कळलं तर खाली इकडे बघा हा 3 इकडे दिलेला आहे, हा 3 इकडे उचलून इकडे फेकायचा बरोबर आहे. जर आपण सगळ्यांना याला सॉल्व्ह करून घेतो तर आपल्याला बहुलक भेटतो हा 4.55 हा आपलं उत्तर भेटतंय. म्हणून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचा बहुलक हा किती आला तर 4.55 आलाय बघा. सिंपल लक्षात घ्या. हवं त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो, काय अडचण नाही. उदाहरण नीट सोडून घ्या, सूत्र पाठांतर करून घ्या मित्रांनो, बाकी काय अडचण नाही. पुढे बघा दिले खेळण्यातील एका रिमोट कंट्रोलच्या कारची जीएसटी करासह एकूण किंमत 2360 रुपये आहे. तर जीएसटीचा दर 18% आहे. तर कारची किंमत करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. काय दिले कारची विक्री किंमत जीएसटी सहित 2360. पुढे बघा जीएसटी दर दिलाय तुमचा 18%. किती दिलाय 18%. समजा कारची किंमत 100 रुपये मानले, जीएसटी दिलाय 18 भागिले 100 गुणिले x दिले. पुढे काय सांगितले बघा तर खेळण्यातील कारची विक्री किंमत बरोबर कर पात्र अधिक इथं काय येतं जीएसटी. काय येतं इथं जीएसटी येतं. हे आपलं सूत्र आहे लक्षात घ्या. हे काय आपलं सूत्र आहे लक्षात घ्या. पुढे बघा दिले 2360 बरोबर इथं काय दिले खेळण्याची कारची किंमत दिली ना आपल्या 2360. मग बरोबर कर पात्र किंमत आपण कर पात्र किंमत काय मानले बघा इथं x मानलाय, हा x मानलाय म्हणून हा x इथं देऊन टाकायचा दिला. बरं अधिक 18 भागिले 100 काय जीएसटी दिलं नाही तर जीएसटी सूत्र जीएसटीची किंमत काय 18 भागिले 100 गुणिले x दिसतं नाही तर हा 18 इकडं इकडं आणायचे फक्त, बाकी काही नाही करायचं बरोबर आहे. याने आपण याला केलं 100 गुणले हे केलं आपण तर याच्यामध्ये काय भेटतं 118 आपल्याला उत्तर येऊन जातं. मग 118 आता x ची किंमत आपल्याला काढायची म्हणून काय केलं हा 100 इकडे गुणाकारात तिकडे गेले भागाकारात. मग 118 गुणिले x बरोबर आहे. मग हा 118 इकडे गुणाकारात तिकडे आले काय होणार इकडे जाणार भागाकारात जाणार बघा मित्रांनो. आणि 118 18 दुने 36 आणि 100 चे 200 म्हणजे जर याने याला आपण गुणलं तर आपल्याला किती उत्तर येईल 20 उत्तर येईल. आणि राहिलेला 20 गुणिले 100 केला तर आपल्याला उत्तर भेटतं 2000. म्हणून एका कारची कर पात्र किंमत किती झाली तर 2000 रुपये झाली बघा. किती झाली 2000 रुपये झाली. एकदम सिंपल आहे. थोडा प्रयत्न करा. बघा विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला खरंच लाईक करा एकदा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गरजू विद्यार्थ्यांना नक्कीच पाठवा. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे. बी प्रश्न बघा का सूत्राचा उपयोग करून खालील वर्ग समीकरण सोडवायचे बरोबर आहे. सूत्राचा उपयोग करताना वर्ग समीकरण सगळ्यात पहिले आपण काय करतो का ax वर्ग अधिक bx अधिक c ची तुलना करतो बरोबर आहे. मग 3m वर्ग वजा m वजा 10 बरोबर 0 या सूत्राची काय केलं आपण याची तुलना केली. a ची किंमत आपल्याला 3 b ची किंमत 1 c ची किंमत वजा 10 आली. मग आपण काय सूत्र पद्धत का वजा b अधिक वजा करणीमध्ये b वर्ग वजा 4ac भागिले 2a हे याचं काय झालं सूत्र झालं बरोबर आहे. हे याचं काय तर सूत्र आहे. मग आपल्याला काय करायचं याच्यामध्ये सगळ्यात पहिले सोडवताना लक्षात घ्या तुमचा कन्फ्युज होऊ शकतो म्हणून तुमच्यासाठी सांगते मी का सगळ्यात पहिले हा b वर्ग वजा 4ac काढून घ्या. आणि b वर्ग वजा 4ac काय तर हे विवेचकाची किंमत आहे. हे परीक्षेला येणार बरोबर आहे. मग याची किंमत काढून घ्या. मग काय केलं वजा b म्हणजे काय वजा 1 चा वर्ग वजा 4 गुणिले 3 गुणिले वजा 10 बरोबर आहे. मग आता काय 4 गुणिले a ची किंमत 3 आणि गुणिले c ची किंमत वजा 10 वजा वजा काय होतं अधिक होतो 4 त्रिक 12 12 गुणिले 10 तर 120 आणि 120 अधिक 1 किती येणार तर 121. बस आला. दिलेल्या किमती काय करा याच्यामध्ये टाकून घ्या. वजा b करून घ्या. वजा b ची किंमत आता वजा टाकला b ची किंमत वजा 1 आहे बरोबर आहे. वजा 1 वजा वजा इकडे अधिक झाला. करणीमध्ये b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण 121 काढली आणि भागिले 3 दुने 6. मग 121 हा कोणाचा वर्गमूळ आहे 11चा आहे. कोणाचा वर्गमूळ तर हा 11चा आहे. म्हणून आपलं उत्तर भेटले m बरोबर 1 अधिक वजा
11/6 हे आपलं उत्तर आहे. फक्त समजून घ्या, बाकी काही अडचण नाही. पुढे बघा दिले खालील एक सामायिक समीकरण क्रॅमरच्या पद्धतीने सोडा. आता लक्षात घ्या, क्रॅमरच्या पद्धतीने जर तुम्हाला उदाहरण सोडत असेल तर आपला सगळ्यात पहिला नियम येतो काय, तर 12, 32, 13. कोणता नियम आहे आपला? 12, 32, 13 हे लक्षात ठेवायचं. सगळ्यात पहिले लक्षात घ्या, दिलेले उदाहरण एका खाली एक लिहून घ्या. लिहिले एका खाली एक, 12 एक एक कॉलमला नंबर द्या. आता बघा इथं जसं आपण नंबर केले, हा इकडे 1 दिलाय, इकडे 2 दिलाय, इकडे 3 दिलाय. बरोबर आहे. 12 म्हणजे काय, हा पहिला 1 आणि 2 म्हणजे काय, 12चा दुसरा 2. बरोबर आहे. मग याला एका खाली घेतला आपण. काय घेतलं म्हणजे तो पहिला डी आला. मग 3, 4 आणि वजा 4 आणि 3. बरोबर आहे. याचा तिरकस गुणाकार 3 त्रिक 3 गुणिले 3 वजा आणि कंसात पुन्हा वजा 4 गुणिले 4. 4 चौक 16 वजा वजा अधिक 16 अधिक 9 बरोबर किती, 25. अशा प्रकारे फक्त लक्षात घ्या, एकदम सिंपल आहे. फक्त आपली जी सिंपल स्टेप आहे ती थोडी विसरू नका. 12, 32, 13 आणि पुन्हा जर तुम्हाला वापस dy ची किंमत काढायची तर तुम्ही काय करू शकता, पुन्हा तेच आपलं dx बरोबर आहे, dx आणि dy बरोबर आहे. dx ची किंमतला 32 वापरायचं आणि dy ला काय वापरायचं, 13 वापरायचं. आणि आपण हे अशा केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, x ची किंमत 2 अशी भेटते आपल्याला डायरेक्टली. बघा समजून घ्या, उदाहरण सोडून दिलेले. पुढे बघा मित्रांनो, 10 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले तर त्यावरून कंपनीने 30% लाभांश घोषित केला. तर काय करायचे, आपल्याला खालील प्रश्नांची उत्तर द्यायचे. पहिला काय करायचा, दर्शनी किंमत लिहून घ्या, बाजारभाव लिहून घ्या आणि शेअरची संख्या लिहून घ्या. घेतली. आता पहिला एकूण गुंतवणूक काढायची आपल्याला. काय दिले, एकूण गुंतवणूक जर दिली आपल्याला तर काय करायचं, एकूण गुंतवणुकीसाठी सूत्र आहे का बाजारभाव गुणिले शेअरची संख्या. बाजारभाव किती आहे, 25. 25 गुणिले शेअरची संख्या किती, 50. किती रुपये आले तर 1250 आले. बरोबर. 25 5 125 वरचा 0 125. पुन्हा बघा आता, पुन्हा काय आता का मिळालेला लाभांश किती, समजतं ना, मिळालेला लाभांश किती. मग आता काय करायचं का दिलेला जो आपल्याकडे, लक्षात घ्या का दिलेला जो आपल्याकडे दर्शनी किंमत असेल गुणिले किती टक्के, लक्षात घ्या 30%. मग 30%ला मी सांगितलं तुम्हाला का भागिले 100 घ्यायचं. मग 10 गुणिले 30 केला आपण भागिले 100 केला तर याच्यातलं काय झालं का हे 2 0 2 0 कट झाले, उरला 3 एकी 3 उरला, म्हणून 3 रुपये आपल्याला प्रति शेअर भेटला. किती शेअर आहे, एकूण 50 आहे, म्हणून काय केलं 50 गुणिले 3 केला, आपल्याला उत्तर भेटणार 150. पुढचं सांगितलं आपल्याला का गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती. मग मिळालेला दर कसा करणार आपण, तर मिळालेला लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100 हे आपल्याला करावं लागेल. म्हणजे काय 150 भागिले 1250 गुणिले 100. मग हे जर आपण केलं तर आपल्याला उत्तर भेटणार 12%. किती उत्तर भेटणार मित्रांनो, 12% आपल्याला उत्तर भेटून जाणार आहे. फक्त नीट लक्ष द्या मित्रांनो, एकदम सिंपल आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. बघा, हा स्क्रीनशॉट काढून घ्या, काय अडचण नाही. पुढचा प्रश्न बघा, एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असतात घटनाची संभाव्यता काढा. काय एकच नाणा एक नाणा फेकले असं आपल्याला माहिती संभाव्यता काय ते. पण आता एक नाणा आणि एक फासा एकाच वेळी फेकले असते. मग एक फासा जर फेकला तर किती नमुना अवकाश भेटतो, 6. आणि एक नाणा फेकल्यावर किती नमुना अवकाश भेटतो, 2 भेटलं. मग काय करायचं, सगळ्यांना एका छाप्याला एक काटा एक अंक जोडीला घ्यायचा, छाप्याला एक अंक वापस काट्याला एक अंक असे घ्यायचे. म्हणजे काय येणार, एच म्हणजे हेड. जर समजा एक नाणा फेकला तर एक छापा येऊ शकतो, एखादा अंक येऊ शकतो, एक छापा येऊ शकतो, एखादा अंक येऊ शकतो. असे सगळे 6 अंकापर्यंत घ्यायचे आणि पुन्हा काय करायचं, एक काटा वापस काटा आला तर एकूण 6 अंकापर्यंत येईल. अशी एकूण आपल्याला नंबर ऑफ पीएस भेटतो मित्रांनो, 12 भेटतो. किती भेटतो नंबर ऑफ पीएस याच्यातला, 12 भेटतो. त्याच्यात सांगितले का छाप व मूळ संख्या मिळणे असणे काढा, संभाव्यता काढायची. छाप म्हणजे काय, छापा बरोबर आहे. मूळ संख्या कोणत्या असतात, 2 3 5 या मूळ संख्या असतात. मग याच्यातला दिसतं ना आपल्याला काय, हा एक छापा पाहिजे आणि मूळ संख्या म्हणजे 2 3 5 किती भेटला तर 3 भेटला. बरोबर आहे. मग नंबर ऑफ ए भेटला. मग आपलं सूत्र माहिती ना संभाव्यतेचं, प्रोबॅबिलिटीचं, काय का पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. बरोबर आहे. मग नंबर ऑफ ए 3 आला आणि एकूण आपला नंबर ऑफ एस 12 आला, 3 भागिले 12. मग काय केला, 3 1 3 3 चौक 12 1/4 याचं उत्तर आलं. पुन्हा काय सांगितलं, काटा विषम संख्या मिळणे असणे पाहिजे. मग काटा विषम संख्या पाहिजे ना तुम्हाला दिले तर काय विषम संख्या कोणत्या, 1 3 5 7 अशा संख्या असतात. 7 पाहिजे याच्यात नाही. मग 1 3 5 दिसतोय, किती आले एकूण 1 2 3 आला. मग नंबर ऑफ बी आला 3 आला आणि याची संभाव्यता काय आपली पी ऑफ ए सेम टाकायचं. मग 3 भागिले 12 मग 3 1 3 3 चौक 12 याचंही उत्तर 1/4 आलं. अशा प्रकारे बघा दिली होती. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा पुढचा प्रश्न, कोणते 2 उपप्रश्न सोडवले होता. आता हे सोडवताना लक्षात घ्यायची काळजी घ्या का छोटे छोटे आपण 1 1 2 2 मार्काचे जे उदाहरणं बघितले याच्यापैकीच उदाहरणं विचारलं जाऊ शकतात. सूत्र सगळे पाठांतर करून घ्या मित्रांनो. आता आपण बहुबीज कडे जाऊया. बघा, बहुबीज जर तुम्हाला बहुभुज जर काढायचं तुम्हाला, लक्षात घ्या बहुभुज जर काढायचं तुम्हाला तर लक्षात घ्या, पहिले तुम्हाला वर्ग मध्ये आला पाहिजे आणि निर्देशक बिंदू आले पाहिजे.
मग आता वर्ग मध्य कसा येईल किंवा हे निर्देशक बिंदू कसे येतील, तर लक्षात घ्या वर्ग मध्ये म्हणजेच काय का दोन संख्यांमधला जो अंक असेल तो आला, बरोबर आहे. आता पहिले बघा 20 ते 40 दिला ना, तर पहिलं काम करा शून्यापासून सुरुवात करायची. कुठून करायची? शून्यापासून सुरुवात करा. आता इकडे 20 पासून आहे, तर 20 ते 0 ते 20 घ्या. मग 0 ते 20 मध्ये कोणता अंक येतो? 10 येतो. हा झाला वर्ग मध्य, बरोबर आहे. याची वारंवारता काय दिली आपल्याला नसणार आहे, म्हणून आपण 0 घेतला. म्हणजे आपल्याला जो बिंदूचे निर्देशक भेटले ते भेटले 10 आणि 0. पुढचं बघा 20 ते 40, याच्या 20 आणि 40 मध्ये कोणता अंक येतो? 30 येतो, बरोबर. 30 घ्या. याची वारंवारता किती दिली? 25 दिले. म्हणजे 30 आणि 25 हे दोन बिंदू झाले. पुढे बघा 40 ते 60 मध्ये कोणता अंक? 50 येतो आणि याची वारंवारता दिली 65, म्हणजे 50 आणि 65 दोन बिंदू झाले. पुढे बघा मित्रांनो, पुढे कोणता अंक दिलेला आपल्याला याच्यामध्ये? तर 60 ते 80 दिलाय. 60 ते 80 मध्ये येतो 70 आणि 70 आणि इकडचा 80 घ्या. 70 80 झाला. 80 ते 100 मध्ये 90, बरोबर आहे. 90 आणि 15 हे 90 आणि 15 काय करायचे? फक्त आलेखावरती स्थापन करायचे. पुढे बघा कविताने एका महिला बचत गटासाठी महिन्याला पहिल्या दिवशी 20 रुपये, दुसऱ्या दिवशी 40, तिसऱ्या दिवशी 60 रुपये. तर अशा प्रकारे तिने तिचा फेब्रुवारी 2000 महिन्यात किती बचत केली? पहिला, दुसरा, तिसरा असे महिना दिले, बरोबर आहे. म्हणजे काय आपली एक अंकगणितीय श्रेणी तयार झाली. 20, 40 आणि 60 अशा प्रकारे तयार झाली. मग याच्यातलं पहिलं पद ए म्हणजे काय येणार? 20 येणार. डी या दोघांचा फरक किती? 40 मधून 20 गेले, बरोबर आहे. किती येणार? 20 येणार. म्हणजे डी ची किंमत 20 आली. आणि आपल्याला एकूण किती गुंतवणूक केली काढायची? 2020 कोणतं वर्ष असणार? हे लीप वर्ष असणार. ज्या वर्षाला 4 ने भाग त्याला लीप वर्ष असे म्हणतात, बरोबर आहे. पुन्हा भूगोल शिकवायची वेळ आली बघा. मग काय तर मित्रांनो लक्षात घ्या का 4 ने भाग होतो म्हणजे त्याच्यामध्ये एकूण 29 दिवस असतात. मग आता काय करायचं मित्रांनो, फक्त आपल्याला त्यांची एकूण बचत सांगितली म्हणजे बेरीज करायची, दिलेल्या सूत्रात टाकून घ्यायचं. मग बेरजेसाठी सूत्र काय? तर एस एन बरोबर एन भागिले 2 कंसात 2 अधिक एन वजा 1 गुणिले डी. याच्यात किंमत टाकून द्या. आपल्याला डायरेक्टली 8700 रुपये हे उत्तर भेटून जाणार आहे. फक्त याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. या किमतीन सूत्र लक्षात ठेवा की काहीच याच्यात नाही. पुढे बघा दिलेला आपल्याला 5 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते उपप्रश्न सोडवा. लक्षात घ्या असं जर दिलं असेल तर केंद्रीय कोणाचं माप हे 360 असतं. किती असतं? 360 असतं. पुढे दिलं बघा खेळावर एकूण किती रक्कम खर्च केली. आता काय करायचं? खेळावर रक्कम दिले पण एखादी रक्कम कोणती दिली बघा? फुटबॉलची दिली. किती दिली इथं? फुटबॉलचे 9000 रुपये दिले. बाकी कोणाची दिले का? नाही दिले. म्हणून काय करायचं? फुटबॉलचं एकूण जर आपण बघितलं केंद्रीय कोणाचं माप 45 आहे, म्हणून 45 बरोबर 9000 भागिले x गुणिले 360. मग काय करा? x ची किंमत पाहिजे, x इकडे भाग करा, तिकडे गुणा करा आणि पुन्हा 45 इकडे गुणा करा, तिकडे भाग करा. याला जर सोडलं आपण तर आपल्याला उत्तर भेटणार 72,000. किती भेटणार? 72,000. पुन्हा क्रिकेटचं विचारलंय, क्रिकेटवर किती एकूण रक्कम खर्च केली जाईल, हेही आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला भेटणार 32,000 याचं उत्तर आपल्याला भेटून जाणार आहे. बघा अतिशय सोपं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या, काही अडचण नाही याच्यामध्ये. बघा पुढे बघा मित्रांनो, समीकरणाचा आलेख काढायला मी पहिलेच सांगतो तुम्हाला, हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, बरोबर आहे. समीकरणाच्या याच्यातले x आणि y ची किंमत टाका किंवा y ची टाका, तो आलेख काढून घ्या. पुढे दिलाय कोणता आलेख, हा जो आलेख दिला त्याच्यावरून कोणता त्रिकोण तयार होऊ शकतो. लक्षात घ्या समद्विभुज त्रिकोण तयार होऊ शकतो आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे. आता मी पुन्हा सांगतो, त्रिकोणाचं सूत्र जरी लिहिलं तुम्ही आणि ज्या किमती टाकल्या तरी मार्क भेटतील. सूत्राला किंमत येत ना, मार्क येतात. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, याचं काय सूत्र आहे हे लिहा तिथं, बरोबर मार्क भेटून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका बघितले. अशीच प्रश्नपत्रिका परीक्षेला येणार आहे आणि चांगला अभ्यास करा. आणि काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट नक्कीच करा. आपला प्रयत्न आहे का प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल, कशा प्रकारची प्रश्नपत्रिका असेल हे आपल्याला दाखवायचं काम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा आणि कमेंट नक्की कळवा तुमचा अभ्यास कसा चाललाय. आणि लक्षात घ्या, पुन्हा अजून सांगते का अजून एक व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये नोट्स आपल्या उपलब्ध आहेत. सगळ्यांनी त्या नोट्सचा व्हिडिओ बघून घ्या आणि आपल्या गरजू मित्रांना शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, चांगला अभ्यास करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पण अजून वेगवेगळ्या नोट्स, वेगवेगळे सूत्र जे तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत, त्यामुळे चॅनलला पुन्हा सांगतो सबस्क्राईब करा आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चांगला अभ्यास करा. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा.